श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांचे स्वामी कृपा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्व भक्तांवर स्वामी कृपा कायम असावी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. आज आपण व्हिडिओमध्ये ज्योतीच्या पूजेबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. बघा, श्रावण महिन्यात रोज काही ना काही पूजा व्रत वैकल्ये केली जातात आणि त्यातीलच एक पूजा म्हणजे ज्योतीची पूजा. ही ज्योतीची पूजा श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी केली जाते. या दिवशी ज्योतीच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. या प्रतिमेचे पूजन मातृशक्तीकडून करण्यात येते, म्हणजेच प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी ही पूजा करते. ही प्रतिमा विशेष अर्थपूर्ण आहे. या प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतेच्या वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. त्यातली एकही प्रतिमा वर्षानुवर्ष बदललेली आपल्याला दिसत नाही. ज्योती प्रतिमेत प्रथम नृसिंह, नंतर कालिया नागाला वश केलेले श्रीकृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा आणि ज्योतिका आणि सगळ्यात खाली बुध व बृहस्पती म्हणजेच बुध व गुरु यांचा समावेश असतो. याच क्रमाने त्यांचे पूजनही केले जाते. पण तुम्हाला यामागचे काय कारण आहे माहिती आहे का? चला तर मग सर्व माहिती आपण आज जाणून घेऊ. भगवान विष्णूंचा 4था अवतार असलेले नृसिंह आपल्या बाळभक्तांसाठी प्रकट झाले. ही कथा सर्वांना माहीत आहेच. भक्त प्रल्हादाचे हिरण्यकशिपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने नरसिंहाचा अवतार धारण केला होता. बालकांचे रक्षण व बालभक्तांसाठी अवतार केलेली देवता म्हणून भगवान नृसिंहांची या प्रतिमेत पूजा केली जाते. त्यानंतर या प्रतिमेत येतात कालिया नागाला वश करणारे श्रीकृष्ण. यातील नाग व गोपाळकृष्ण हे दोन्ही सुद्धा श्रावणातील आराध्य दैवत आहेत. मग नाग प्रतिमा वेगळी व श्रीकृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालिया नागाला वश करणारे श्रीकृष्णच का? तर बघा, जर कालिया नागाला वश करणारा प्रसंग जर तुम्ही लक्षात घेतला तर तुम्हाला कळेल की कृष्ण व त्यांचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात पडला आणि श्रीकृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग श्रीकृष्णाने दूर केला. इथे सुद्धा भगवान श्रीकृष्ण हे मुलांचे रक्षक झाले. नंतर येतात त्या जरा आणि ज्योतिका. जरा आणि ज्योतिका या यक्षगणातल्या देवता आहेत. जरा या यक्षणीबद्दल महाभारतात एक कथा येते. एका राजाला 2 राण्या होत्या. दोन्ही राण्यांवर त्यांचे सारखेच प्रेम होते, परंतु त्यांना अपत्य सुख नसल्याने राजा चिंतेत असायचा. आणि याच सुमारास नगराजवळील उपवनामध्ये ऋषी चंडकौशिक आल्याने राजा त्यांच्या भेटीस गेला. त्यांचे दर्शन घेऊन राजाने स्वतःची चिंता त्या ऋषींजवळ व्यक्त केली. ऋषींनी त्यांना प्रसाद दिला व राणीला खायला द्या असे सांगितले, परंतु दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्याने राजाने त्याचे 2 भाग करून दोन्ही राणींना दिले. कालांतराने दोन्ही राणींना पुत्र झाले, परंतु ते अर्ध्या शरीराचे अशा अर्धवट बालकांना पाहून राजा घाबरून गेला आणि त्यांनी त्या बालकांना जंगलात टाकले. त्याच वेळेस तिथून जरा नावाची यक्षणी जात होती आणि मग तिने त्या बालकांना पाहिले व हातात घेतले. आपल्या अवयव साधनेच्या कलेने तिने त्या दोन्ही बालकांचे 1 भाग केले आणि ते बालक पुन्हा राजांकडे नेऊन दिले. जरा यक्षिणीने सांधले, नेऊन दिले. जरा यक्षिणीने त्या बालकांचे रक्षण केले म्हणून राजाने त्या बालकाचे नाव जरासंध ठेवले. तसेच जरा यक्षिणीच्या उपकार कृत्यार्थ राजाने मंदिर बांधून तिला इष्टदेवतेचा मान दिला. इथे सुद्धा जरा यक्षिणी ही मुलांची रक्षक बनली. प्रतिमेत सर्वात शेवटी येतात बुध व बृहस्पती. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो आणि बृहस्पती म्हणजेच गुरु वाघावर बसलेला असून हातात चाबूक घेतलेला आहे. बुधाच्या प्रवाहाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व हे सगळे गुण मिळतात, तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती आणि विवेक जागृती होते. आणि म्हणूनच या प्रतिमेमध्ये या दोन्ही ग्रहांची पूजा केली जाते आणि या दोन्ही देवतांचे गुण आपल्या बालकांना मिळावे म्हणून प्रत्येक आई प्रार्थना करते. आता बघूया की या जरा व ज्योतिकाची पूजा कशी करायची. श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी ज्योतीची पूजा करतात. ही पूजा संतती रक्षणार्थ केली जाते. या पूजेसह कुलदेवी व लक्ष्मीची पूजा करावी असे सांगितले जाते. या पूजेसाठी दुर्वा, फुले, आघाड्याची पाने असतात.
यांची माळ करून ज्योतीला घातली जाते. तसेच कापसाची वस्त्रमाळ घातली जाते. तसेच गंध, धूप, दीप अर्पण करून पूर्णांचा नैवेद्य दाखवून आरती करावी. त्या दिवशी देवीची ओटी भरून ज्योतीची कहाणी वाचावी. पूजा करून झाली की घरातील मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे. मुले जर परगावी असतील तर चारही दिशांना औक्षण करून अक्षता टाकाव्यात. म्हणजेच परगावी असणाऱ्या मुलांचे देखील रक्षण होते. ज्योतीची पूजा केल्याने घरामध्ये आरोग्य, धनसंपत्ती व सुख लाभते असे म्हटले जाते. तर मी सांगितलेली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. तसेच नवनवीन व्हिडिओसाठी स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.